दिल्लीच्या राजकारणात एक वेगळंच समीकरण आकार घेतंय बरं। केंद्रातील भाजप सरकारवर सत्ता टिकवण्याचा प्रश्न उभा राहतोय। म्हणजे केंद्रातील भाजप सरकार वेळेआधीच कोसळू शकतं अशी चर्चा आहे आणि अशा वेळी भाजपला काही खासदारांची मदत लागणार आहे जे सरकार वाचवू शकतील आणि इथेच एक नाव चर्चेत येतं, उद्धव ठाकरे। पण प्रश्न असा आहे की भाजपला उद्धव ठाकरेंची इतकी गरज काय? शिंदे गट तर आधीपासून भाजप सोबत आहे, मग ठाकरे का? काय आहे केंद्रातील सत्ता समीकरणाचं गुपित? 5 कारणं जी फक्त दिल्लीचा खेळ बदलणार नाहीत तर महाराष्ट्रातही मोठा राजकीय भूकंप घडवू शकतात। चला तर सविस्तर बघूया। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळ। 2024च्या निवडणुकीत भाजपचं स्वतंत्र बहुमत कमी झालं, तडजोड करून केंद्रात सत्ता मिळाली। मात्र मित्रपक्ष जसं की टीडीपी, जेडीयू किंवा मग शिंदे गट नाराज झाले तर केंद्र सरकारवर संकट येऊ शकतं। अशा वेळी उद्धव ठाकरेंचे खासदार सेफ्टी नेट किंवा बॅकअप ठरू शकतात। ते थेट सत्ता वाचवण्याचं काम करू शकतात। भाजपला बहुमत टिकवण्यासाठी हा अतिरिक्त आधार, अतिरिक्त टेकू महत्त्वाचा आहे आणि उद्धव ठाकरेंसारखा दुसरा विश्वासू मित्र ठरू शकत नाही। पवार तेवढे विश्वासू नाहीयेत जेवढे उद्धव ठाकरे भाजपच्या जवळचे आहे। राजकारणात धमकी नेहमी थेट दिली जात नाही, ती कृतीतून किंवा एखादा संदेश देऊन किंवा बातमी चालवून दिली जाते। उद्धव ठाकरेंना जवळ करून भाजप शिंदेंना एक प्रकारे इशारा देत आहे की तुम्ही जास्त दबाव टाकायला लागलात, असमाधानी झालात, बार्गेनिंग करायला लागलात, भाजपला जर तुम्ही कैचीत पकडण्याचा प्रयत्न करू लागलात तर आमच्याकडे उद्धव ठाकरे आहेत। हा एक राजकीय बॅकअप आहे ज्यातून भाजप शिंदेंना उघडपणे न धमकावता लगाम लावू शकतं। उद्धव ठाकरेंचा शहरी आणि मध्यमवर्गीय मतदारांवर अजूनही मोठा प्रभाव आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरी पट्ट्यात उद्धव ठाकरेंचा ब्रँड अजून टिकून आहे। महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव गट यामध्ये जर उद्धव ठाकरे बाहेर पडले तर विरोधकांचं समीकरण ढासळू शकतं। भाजपला शहरी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंची मदत होऊ शकते आणि म्हणूनच राजकीय समीकरणात ही चाल महत्त्वाची आहे। महाराष्ट्रातील यशाचा मार्ग हा मुंबईतून जातो आणि मुंबईत ठाकरेंची छाप, ठाकरेंची ताकद अजूनही कायम आहे। भाजपवर नेहमी टीका होते की ते कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि विभाजनकारी म्हणजे फोडा आणि राज्य करा हे धोरण ते चालवत असतात। उद्धव ठाकरे मात्र स्वतःला सॉफ्ट हिंदुत्ववादी म्हणून प्रोजेक्ट करतात किंवा मांडतात आणि सेक्युलर मुद्द्यांवरही ते ठामपणे बोलतात। आता भाजपने त्यांना जर जवळ केलं तर भाजपची ही जी कट्टरतेची छबी आहे ही काही अंशी सौम्य होऊ शकते उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून। यामुळे देशभरातल्या प्रादेशिक पक्षांना देखील असा संदेश जाऊ शकतो किंवा संदेश मिळेल की भाजप फक्त आपला अजेंडाच दुसऱ्या पक्षावर किंवा इतरांवर लादत नाही बा, तर वेगळ्या मतांना आणि व्यक्तिमत्वांना देखील संधी देतं, त्याचा विचार देखील भाजप करतं आणि ही राष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी देखील ही महत्त्वाची चाल ठरू शकते उद्धव ठाकरेंना जवळ करणं। त्यासोबतच राज्यसभा, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती निवडणुका अशा प्रसंगी एक एक मत फार महत्त्वाचं ठरतं। उद्धव ठाकरेंचे खासदार अशा वेळी भाजपला निर्णायक मतं देऊ शकतात। फक्त केंद्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या विधान परिषद असेल किंवा अन्य काही ठिकाणी याचा फायदा होऊ शकतो। भविष्यातील सत्ता समीकरणात उद्धव ठाकरेंचा पाठिंबा भाजपसाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो। भाजप उद्धव जवळीक ही फक्त महाराष्ट्रातील सत्ता समीकरण नाही तर दिल्लीतील खुर्चीची, मोदी सरकारची इन्शुरन्स पॉलिसी असं म्हणायला हरकत नाही। यातून भाजपला 2 मोठे फायदे मिळतात। केंद्रातील बहुमताचं त्यांना एक सेफ्टी नेट मिळून जातं, बॅकअप मिळून जातं आणि शिंदेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी एक कायमचा पर्याय होऊन जातो। राजकीय पटावर कधी कधी सर्वात महत्त्वाचा प्यादा तो असतो जो हलत सुद्धा नाही, पण हलण्याची भीती बाकी सर्वांना वाटत असते। उद्धव ठाकरे सध्या भाजपसाठी तोच प्यादा आहे ज्याची भीती दाखवून इतर मित्रपक्षांना भाजप नियंत्रित करू पाहतोय आणि आपली केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी पर्यायी टेकू तयार करून ठेवतोय। तुम्हाला काय वाटतंय? केंद्रात उद्धव ठाकरे भाजपला पाठिंबा देतील का? भाजप आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा युती होईल का? एकनाथ शिंदेंना कंट्रोल ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा वापर केला जाईल का? तुम्हाला काय वाटतं यावर? सर्व विषयावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळ नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एका विश्लेषणात्मक व्हिडिओसह, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।